तुम्ही जर प्रिपरेशन करणार आहे, जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत आहे आणि एक करो या मरोची सिच्युएशन तुमच्या सोबत आहे की करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये, तर तुम्ही नक्कीच करणार. आणि शेवटी आपल्या आई वडिलांकडे बघा, ते कसे कष्ट करतायत, कोणाच्या शेतात कामाला जात आहेत. असं वाटतं की त्यांच्या कष्टाचं काहीतरी चीज झालंय. शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आहे आणि आई वडिलांना तर आनंद आहेच, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे. पहिली प्रतिक्रिया तर अशी आहे, सगळेजण खुश आहेत, सगळ्यांना खूप आनंद झालाय. आपण कोणत्या तरी एक गरीब परिस्थितीमधून एक क्लास 1 अधिकारी झालोय म्हणून. तर सगळ्यांना खूप आनंद झालाय. एकंदरीत हे सगळं यशामागे कोण होतं? या यशामुळे कोणी एक असं पर्टिक्युलर कोणी एक असं नव्हतं, सगळेच होते. आई वडील होते, भाऊ होते, बहीण होते, गावातले लोक होते, शेजारी सगळे होते. आणि सिनियर्स होते ज्यांनी मला कंटिन्युअस गायडन्स केलं की असा अभ्यास करायचा आहे. एक एनजीओ आहे हमदर्द स्टडी सर्कल म्हणून दिल्ली येथे, त्यांचाही खूप हेल्प झाली. तिथं राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि एक अभ्यासासाठी एक एन्व्हायरमेंट भेटलं मला. आणि शेवटी परिवार. एकंदरीत कुठेतरी वडील सालगडी होते, वडिलांचे कष्ट होते. हम्म. आज काय वाटतं? आज एवढं मोठं यश संपादन केलं, याच्याबद्दल काय वाटतं? असं वाटतं की त्यांच्या कष्टाचं काहीतरी चीज झालंय. शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आहे आणि आई वडिलांना तर आनंद आहेच, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे. परिवारालाही खूप खुशी आहे की आपल्या परिवाराचं कोणीतरी इतका वरती गेलंय त्यासाठी. बाकी अजून मी 2021 पासून प्रिपरेशन सुरू केली. सुरुवातीला मामा मामीनी पैसे दिले. त्याच्यानंतर मी 2023 ला स्कॉलरशिप घेतली. त्याआधी माझे मोठे बंधू रामदास रोजेकर यांनी मला फायनान्शियल असिस्टन्स केला, म्हणजे मदत केली. त्यानंतरही मला कधी पैशाची अडचण आली नाही. 23 ला मी बारावीची एक्झाम क्लिअर केली. त्या थ्रू मला दिल्लीसाठी स्कॉलरशिप भेटले. नंतर मी दिल्ली येथे एक एनजीओ आहे हमदर्द स्टडी सर्कल, तिथे गेलो. तिथे कमी खर्चात माझं राहणीमान झालं आणि सगळ्या गोष्टी होत्या की जे सिनियर्स होते ते पास होत गेले, त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं. आणि एकंदरीत असं होतं की प्रवास असा होता की आई वडील काम करत होते, असं वाटत होतं कधीतरी त्यांचं काम करणं बंद झालं पाहिजे दुसऱ्याच्या शेतात वगैरे, आणि आपण हे करायचंच आहे. आणि ते शेवटी पूर्ण झालं. आज दुसरा लहान भाऊ पण आसाम रायफल मध्ये सिलेक्ट येस झाला. येस. ते दोघं भाऊ अधिकारी झाले. एकंदरीत काय सांगा? शेवटी तेच होतं की कोणीतरी लागलं पाहिजे एक घरातलं, म्हणजे एक फायनान्शियल जे इनसिक्युरिटी होती, जे विकनेस होती घरामध्ये, ती भरून निघल. आई वडील आता वयस्कर झाले होते, शेतातले कामही होत नव्हते, तर दोघांपैकी कोणाचं तरी एकाचं लागणं गरजेचं होतं. आणि मेहनत, देवाची साथ आणि संपूर्ण परिवाराची साथ, गावाचा विश्वास आणि मित्र सगळे जे होते ते पाठीशी होते. आणि या सगळ्यांमुळे आम्ही दोघंही लागलो यावेळेस. तो सीएपीएफ आसाम रायफल मध्ये सिलेक्ट झाला आणि मी युपीएससी 2025 यामध्ये ऑल इंडिया रँक 812 ही घेतली. तरुणांना मी एकच सांगेल की मार्ग असेल तर म्हणजे इच्छा असेल तिथं मार्ग दिसणारच आहे. तुम्ही जर प्रिपरेशन करणार आहे, जिद्द आणि चिकाटी तुमच्या सोबत आहे आणि एक करो या मरोची सिच्युएशन तुमच्या सोबत आहे की करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये, तर तुम्ही नक्कीच करणार. आणि शेवटी आपल्या आई वडिलांकडे बघा, ते कसे कष्ट करतायत, कोणाच्या शेतात कामाला जात आहेत. आणि ज्यावेळेस हे मोटिवेशन फॅक्टर राहतं तर तुम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर झालं पाहिजे, आपण ते ट्रॅक चुकत नाही. कधी कोणत्या वाईट व्यसनाला किंवा वाईट अभ्यासा व्यतिरिक्त ट्रॅक आउट ट्रॅक जात नाही आपण, आणि शेवटी आपल्याला यश होतं. माझ्या मुलांना कष्ट करून अभ्यास केला, त्याचं ते फळ भेटलं. छान वाटलं आम्हाला, आनंद झाला. किती वेळ अभ्यास करायचा मुलगा? कसा होता आधीपासून? अभ्यास चांगला, पहिल्यापासून चांगला होता अभ्यास म्हणजे. मुलगा दिल्लीला पण गेला होता ना? हा, दिल्लीला 3-4 वर्ष काढले. खूप खूप कष्ट केले त्याने, त्यांचं त्याला फळ भेटलं बिचार. आता काय स्वप्न काय तुमचं? आमचं स्वप्न झालं आता पूर्ण. छान वाटलं आम्हाला, आनंद झाला. मोलमजुरी करून तुम्ही दिवस काढले? हा, आम्ही लोकांच्या कामाला जाऊ, कष्ट केले, छान हे झालं, मस्त वाटलं. कसं वाढवलं मुलांना, कसं शिकवलं? असं मग मजुरीवर शिकवलं आम्ही. विकून काही पुतण्याने दिले, काही मामाने दिले. आमचे पाहुणे चांगले, त्यांना हातबाई दिली, मस्त सपोर्ट भेटला. दोन्ही मुलं आता चांगले अधिकारी होतात. हा, कशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून, तुम्ही कसं काम करावं? छान करावं त्यांना, मस्त वाटलं. आनंद वाटतो 6 महिने करून आपण
धक्क्याला लावलं. वाड्याला होतं, 6 महिने घातलं. त्याचे जन्म तिकडे वाड्यालाच झाले. 8वी लोक शिकले. 8वी पासून मग सौज गावावर आलो. सौज इथे येऊन इथे बी 6 महिनेच केले. सालगडी म्हणून काम. हा, सालदारके म्हणून काम. रोज मजुरी हा. असा असे. कसं काम करायचे तुम्ही? हा, कसं काम करायचं? शेतीचे काम. हा. इतरांच्या शेतात शेती. हा, असे लोकांच्या. तुम्ही आणि ताई दोघं करायचे. हा, किती पर्यंत शिकलेले तुम्ही? नाही, शाळा नाही शिकेल, काहीच नाही. शाळा नाही शिकेल, फक्त हेच. तरी मुलांना शिकवा. हा, काही मामा मामीने साथ दिली, काही भावांना पुतण्याना साथ दिली, काही आमच्या हातपार रोज मजुरी करून. कसा आनंद वाटतो आज मुलगा आता मोठा अधिकारी होणार? आनंद आम्हाला स्वप्न वगैरे हुशार आहे, मोठा अधिकारी होईल हे स्वप्न होतं आमचं. लहान मुलगा पण अधिकारी आहे तुमचा? हा, तो बी इंजिनियर होईल 25 ला. आता त्याचे बी स्वप्न, असे स्वप्न होते दोघं एका सालात लागतील, असे स्वप्न आमचे देवानं पुरे केले. बरं, आता काय अपेक्षा आहे पोरांकडून? कसं काम करावं त्यांना? त्यांना त्यासाठी मस्त करा, लोकांचा मदत करायची. हा, मदत करायची, चांगली कामं करायची, पुढे धकासं. आपण परिस्थिती काढली त्याचे पुढे धकासं, हे म्हणणं आहे आपलं.